उघड झालेला नागपूर शिक्षक भरती घोटाळा आहे असं म्हटलं जात आहे। पण हा वरकरणी फक्त नागपूर पुरता नाही। आत्ताच्या घडीला जो घोटाळा समोर आलाय त्या नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये 580 शिक्षक अपात्र ठरलेले आहेत। या अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या आता रद्द होणार आहेत। शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द झाल्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत मिळवलेला सगळा पगारही वसूल केला जाईल। चौकशी समिती मार्फत घोटाळ्याची चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शिक्षण संचालक चौकशी समितीच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेले आहेत। प्रत्येक नियुक्तीच्यासाठी एकेका शिक्षकाकडून 40-40 लाख रुपये घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शिक्षण घोटाळा जो साधारणतः आयडी संदर्भात होता त्याच्या संदर्भात आतापर्यंत आपण 5 लोकांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचे त्याच्यामध्ये 3 लोक आहेत, विथ डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टरांसहित आणि इतर एक, आणि जो पुडगे म्हणून जो आहे जो मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी बोगस कागदपत्राद्वारे लागला तो एक, असे त्या ठिकाणी 5 आरोपी अद्याप आमच्या तिसऱ्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे। याबाबत सत्यता जाणून घेण्याची वस्तुस्थिती काय आहे, कुठल्या शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे, कुणाचा अपराध चुकी झालेला आहे, या सर्व गोष्टीची सखोल तपासणी केल्यानंतर जे लोक नियमानुसार पात्र आहेत आणि अपात्र आहेत त्यांना त्या त्या पद्धतीने त्यांच्या केसवर गुन्हा घेऊन निर्णय करण्यात आणि या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांना पूर्णपणे ब्रीफिंग असेल आणि ती या संदर्भामध्ये आपल्याला योग्य तो करतील असं मला वाटतं।